नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता बिल्डर हा घरी आलेला असतो आणि तो म्हणतो की वेळेत आलो ना, उशीर नाही ना झाला. तेव्हा संजना म्हणते की हो, अगदी वेळेत आलेला आहात तुम्ही. त्या बिल्डरला आता संजनाने घरी बोलवून घेतलेला आहे आणि राजेश भोसले हा बिल्डर घरी येतो आणि सांगतो की विनायक देशमुख, मी बिल्डर राजेश भोसले. म्हणजेच आता घरी सगळ्यांच्या लक्षात येतं की त्या दिवशी अनिरुद्धची जी फाईल राहिली आहे म्हणून जे डॉक्युमेंट्स द्यायला घरी आलेला माणूस होता तो हा बिल्डर होता. ही गोष्ट सगळ्यांना समजते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे कांचन त्याचबरोबर सर्वजण बिल्डरला म्हणत आहेत की तुम्ही इथे का आलेला आहात. तेव्हा कांचनला तो सांगतो की आता हे घर माझं आहे, हे घर माझ्या मालकीचं आहे, तुम्ही कोणीही या घरामध्ये राहू शकत नाही. तेव्हा यश, अरुंधती, कांचन सर्वजण तिथं असतात. सर्वांना धक्का बसतो की हा माणूस असं का बोलत आहे, कारण हे घर तर आमचं आहे ना, मग हा माणूस आमच्या घरावर का हक्क दाखवत आहे. तेव्हा यश म्हणतो तुम्ही काय बोलताय, हे घर आमचं आहे, याच्यावर तुम्ही कोणता हक्क दाखवताय. तेव्हा तो म्हणतो की ही कागदपत्र बघा, ह्या घराचे डॉक्युमेंट्स आता माझ्या ताब्यात आहेत आणि हे घर माझ्या नावावर झालेलं आहे. तेव्हा यश त्या माणसाच्या अंगावर धावून जातो. तेव्हा मात्र तो बिल्डर असतो, तो म्हणतो की ही फाईल बघा. तेव्हा आप्पा ती कागदपत्र पाहतात. त्यावेळेस अरुंधतीही तिथं असते आणि त्या फाईलमधील डॉक्युमेंट्सवर आप्पांची सही असते. आप्पा डॉक्युमेंट्स पाहतात तेव्हा अरुंधतीलाही धक्का बसतो. म्हणजे त्या फाईलवरती जी सही केलेली आहे ती या बिल्डरच्या फाईलवरची जी सही आहे ती सही ही खोटी आहे हे आप्पा अरुंधती यांच्या लक्षात येतं. म्हणजे पुन्हा एकदा मागच्या वेळेसारखं संजना आणि आन्याने डुप्लिकेट सह्या करून हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते बिल्डरच्या ताब्यात दिलेले आहेत हे लक्षात येतं. तेव्हा आता सर्वांनाच धक्का बसतो. सगळेजण खूपच अगदी वैतागलेले असतात, घाबरलेले असतात. कोणाला कळत नाही आहे की हे सगळं काय चाललेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे विशाखा आहे आणि तिला संजना म्हणत आहे की तुला असं वाटत नाही आहे का तुझ्या मीनूच्या बाबतीत जे काही आहे ते सगळं आनंदाने सुखाने व्हावं, तिला तिच्या शिक्षणासाठी तिला परदेशी पाठवता यावं. मग अरे विशू, तू असं का विचार करतेस, तू बघ ना, आप्पांशी बोलून बघ, या सगळ्या गोष्टींवर सोल्युशन निघू शकतं. तेव्हा विशाखा म्हणते कसं शक्य आहे. तेव्हा संजना तिला सांगते की सगळ्या गोष्टी शक्य आहेत, फक्त तू आप्पांशी बोल एकदा. आणि जर तुझा आप्पा ऐकणार नसतील तर त्याच्यावर एक उपाय आहे की तूही बाकीच्यांसारखं तिथे आता त्यांना, आप्पांना या घरावरती हक्क माग, म्हणजे तूही तुझा हिस्सा माग, म्हणजे प्रश्नच मिटला. हे ऐकल्यानंतर विशाखा म्हणते कसं शक्य आहे, आप्पांना आणि हिस्सा मागू. ही गोष्ट विशाखाला काही सहन होत नसते. विशाखाचं असं म्हणणं असतं की नाही, आप्पा नाहीत देणार. तेव्हा संजना म्हणते अभि आणि ईशानं तेच केलेलं आहे, मग तूही त्यांना तुझा हिस्सा मागितला तर देतील ना आप्पा. आणि आप्पा काय म्हणतील ते बघ तरी ना, त्यांना बोलून तरी बघ. आणि आता संजनाने घेतलेलंच असतं हाती मिशन की विशाखाला आता या घरासाठी NOC घ्यायची आहे. आणि या मिशनमध्ये फायनली संजना ही सक्सेस झालेली असते आणि विशाखाला तिने कन्व्हिन्स केलेलं असतं. विशाखाला सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी आता सगळं सोपं होणार आहे. कारण आत्ता हे बघ ना, तू हे घर जर आपण विकलं तर तुला जे लोन काढावं लागतं आहे, तुझी जी पैशाची चणचण सुरू आहे ती सगळी गोष्ट मिटणार आहे आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो संपणार आहे. त्यामुळं तुला काही पैसे मिळतील, त्याचबरोबर घरही मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळं विचार कर तू, असं म्हणत विशाखाला तिने सांगितलेलं असतं. कारण आत्ता तुला जे लोन काढावं लागतं आहे, सगळ्या गोष्टींसाठी बोलावं लागतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे सॉल्व होणार आहेत. त्यामुळं तुला बघ काय वाटतं आहे, तू जर आप्पांशी बोललीस, तू जर या सगळ्यांसाठी जर आप्पांना कन्व्हिन्स करू शकलीस तर मात्र सगळं सोपं होणार आहे असं सांगितलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे कांचन त्याचबरोबर घरातील सर्वजण हे बाहेर बसलेले असतात आणि विशाखाचे कान भरायचं काम ही संजना करत असते. आणि संजना मात्र अगदी मूर्खासारखी बरळत असते. तिला असं वाटत असतं की तिनं जे काय करते त्याचा ती सगळ्यांना फायदा करून घेणार आहे. पण ह्या यश,
अभि आणि ईशाला ही गोष्ट माहिती नाही की यामध्ये फायदा फक्त संजना स्वतःचा करून घेणार आहे. इव्हन अनिरुद्धला सुद्धा माहिती नाही आहे. तिनं अनिरुद्धला सुद्धा अंधारात ठेवलेलं आहे. तिचं असं म्हणणं आहे की यामध्ये फायदा फक्त आणि फक्त संजना ही स्वतःचा करून घेणार आहे. तर संजनाने हे सगळं आता विशाखाच्या मनात भरवलेलं आहे. आणि मग विशाखा आता सगळ्यांच्या समोर येते. सगळ्यांच्या समोर आल्यानंतर ती सगळ्यांना विचारू लागते की हे सगळं काय चाललेलं आहे. जेव्हा हे सगळं विचारते आणि मग आप्पांना ती म्हणते की थांबा आप्पा आरतीचं, मला तुमच्याशी बोलायचं आहे. असं बोलल्यानंतर तेवढ्यात तिथे नितीन आणि अनिश आलेले असतात. आप्पा त्यांच्याशी बोलत असतात. तेव्हा नितीन आणि अनिश म्हणतात की आजीने तिकडंही आश्रमात गणपतीसाठी बोलवलेलं आहे. त्याचवेळी आप्पांचं असं म्हणणं असतं की हो नक्की येऊ आम्ही तिकडे. आप्पा त्याचबरोबर अरुंधती आश्रमात गणपतीसाठी जायचं ठरवतात. विशाखा येते आणि म्हणते की आप्पा मला तुमच्याशी बोलायचं आहे, आधी माझं बोलणं होऊ द्या मग आरती करूया. मग ती म्हणू लागते की आप्पा तुमच्या लक्षात का येत नाही आहे, मी एवढ्या प्रॉब्लेममध्ये आहे, तुम्हाला जाणवत का नाही आहे. तेव्हा आप्पा म्हणतात अगं कसल्या प्रॉब्लेममध्ये, तू आता नोकरी करतेस, तुझे सगळे प्रॉब्लेम तू सोडवते, मग आम्ही कशाला मध्ये यायचं ना. असं आप्पा तिला बोलत असतात. तेव्हा विशाखा म्हणते तुम्हाला कधीच वाटलेलं नाही की कधीतरी आपल्या मुलीला विचारावं. आप्पा म्हणतात काय हवं आहे तुला. तेव्हा विशाखा म्हणते की मला पैसे हवेत, मला माझ्या सासूबाईंच्या ऑपरेशनसाठी पैसे हवेत, मी त्यासाठी लोन करते पण माझं लोन पण सँक्शन होत नाही आहे. तेव्हा आप्पा म्हणतात तुला किती पैसे हवेत सांग मला, मी देतो, मला जेवढी जमेल ना तेवढी मदत मी तुला करतो. तेव्हा लगेचच सगळ्यांच्या समोर आप्पांना ती म्हणते की हो मला उद्या माझ्या मेनूच्या भविष्याचं पण पडलं आहे, त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात आप्पा, त्यावेळेस कुठून देणार आहात पैसे. मला माझ्या मुलीच्या भविष्याचं पडलेलं आहे, मला माझ्या संसाराचं पडलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्हाला कोणालाच वाटत नाही की मी प्रॉब्लेममध्ये असू शकते, मी अडचणीत असू शकते. तुम्हाला सगळ्यांना प्रत्येक वेळेस आप्पा तुम्ही या घराला धरून बसलेले आहात, विचार करा ना, जर हे घर उद्या पडलं तर. आणि मला असं कळलं की तुमच्यावरती हल्ला पण झाला, चोरी करायला कोणीतरी घरात शिरलं होतं, मग तुमची पण काळजी वाटते ना. आणि दादा एवढा प्रॉब्लेममध्ये आहे, तुम्ही बघताय ना, त्याला नोकरी नाही आहे, अभि अडचणीत आहे, अभिला नोकरी नाही आहे, त्याची मुलगी आहे. यश आता यशचं कुटुंब मोठं होणार आहे, यशला पण पैशांची गरज आहे. यश म्हणतो आत्या मला काही पैशांची गरज नाही आहे, मला याच घरात राहायचं आहे. आणि तुझ्या डोक्यात हे कुणी भरवलं ना हे मला चांगलंच माहिती आहे. यश आणि अभि इकडे ईशा आणि अभि डोक्यावर पडलेले आहेत, पण तुझे कान बाबांनी आणि ह्या संजनाने भरलेत हे मात्र आता मला कळलेलं आहे. असं बोलल्यानंतर विशाखा म्हणते की हे बघ माझे कान कोणी भरले किंवा नाही हे महत्त्वाचं नाही, पण आत्ता जी सत्य परिस्थिती आहे ती महत्त्वाची आहे आणि आप्पांनी ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत असं विशाखाचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र सगळ्यांनाच कळायचं बंद होतं की ही विशाखा अशी का बोलत आहे, नक्की असा कोणता प्रॉब्लेम आलेला आहे म्हणून विशाखाला हे सगळं बोलावं लागत आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा इकडे आप्पा कांचन सर्वजण तिथं असतात, सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर संजना मात्र खुश झालेली असते. ती अनिरुद्धला खुणवून सांगत असते की हो सगळं काही आपल्या मनाप्रमाणेच झालेलं आहे असं ती सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळ्यांना मोठा धक्का बसलेला आहे. अनिरुद्ध म्हणतो की मला मध्ये घ्यायचं नाही, माझा काही संबंध नाही आहे या कोणत्या गोष्टींशी, मी काही केलेलं नाही असं अनिरुद्ध सगळ्यांनाच ठणकावून सांगत आहे. तेव्हा यश म्हणतो की कोणी काय केलं ते मला माहिती आहे. आता विशाखा सगळ्यांना पटवून देऊ लागते. कसं आहे माझ्या मुलीला, माझ्या मीनूला जर मला फॉरेनला शिक्षणाला पाठवायचं असेल तर मी काय करायचं, उद्या कोणापुढे हात पसरायचे आहेत. तेव्हा अरुंधती म्हणते की हे बघ विशाखा तुझा काहीतरी गैरसमज होतोय, अगं सगळं व्यवस्थित होणार आहे असं काय म्हणतेस तू. तेव्हा विशाखा म्हणते तू तर बोलूच नकोस अरुंधती, कारण तुला माहिती आहे ना की तुझ्या बाबतीत असं काहीच नाही आहे गं. कसं आहे एकट्याने कमवून राहणं कमवून जगणं काय असतं हे तुला काय माहिती. तुझ्यासाठी जाताना आशुतोषने भरपूर अशी पैसे ठेवून तुझी सोय केलेली आहे, तुला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही आहे, त्यामुळं तू आमचे प्रॉब्लेम समजून घेऊ शकणार नाही. तेव्हा यश म्हणतो आत्या तू काय बोलतेस, हे तू आईशी असं बोलतेस म्हणजे मला कळतच नाही आहे, तू आत्या असं भाषेत कसं काय बोलू शकते. इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होतं आहे, हे सगळं कशामुळं होतं आहे, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. आणि मग सगळेजण पाहू लागतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला असंही पाहायला मिळतं की एवढं सगळं होत असतं. तेव्हा कांचन म्हणते विशाखा मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, तू अशा भाषेत माझ्याशी बोलशील वागशील असं स्वप्नातही मला वाटलं नव्हतं. तेव्हा संजना मात्र या सगळ्या गोष्टींची मजा बघत असते.
तिला खूप छान वाटत असतं, कारण तिचं असं म्हणणं असतं की फायनली ती जिंकलेली आहे. पण संजनाला कुठं माहिती असतं की अजून लढाई बाकी आहे. जरी लढाई सुरू झाली असली तरी अजून ती पूर्ण झालेली नाही. जिंकणार तर ह्यामध्ये सत्यच आहे, सत्य जे आहे ते जिंकणार आहे. परंतु संजना त्याच गोष्टीचा आता आनंद साजरा करत असते. तिला जराशीही माहिती नसते की आपण काय केलेलं आहे. आप्पा तर खूपच वैतागलेले असतात विशाखाच्या मागणीने. आप्पांना कळायचंच बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे, ही माझी विशूच बोलतीये का, हा प्रश्न आप्पांना पडलेला असतो. आणि आप्पा ते विचारत असतात. तेव्हा विशाखाला म्हणतात, अगं आम्ही मदत करतोय ना तुझी, जावई बापूंचं पण सगळं व्यवस्थित सुरू आहे, त्यांचीही नोकरी सुरू आहे, मग तू असा विचार का करतेस, म्हणजे तुला तर असं का वाटतंय, हा प्रश्न आप्पा विशाखाला विचारत आहेत. आणि त्याचबरोबर विशाखाला म्हणत आहेत की असं कोणतं टेन्शन आहे ते तरी आम्हाला सांग. अनघा त्याचबरोबर इकडे आरोहीला तर याबद्दल काहीच माहिती नसतं. त्यावेळेस यश म्हणतो, काहीही झालं तरी हे घर मी विकू देणार नाही, हे घर मी बिल्डरला देणार नाही. कांचनला खूप राग येतो. कांचन म्हणते की मी आत्तापर्यंत तुमच्या सगळ्यांचे भरपूर प्रॉब्लेम ऐकलेले आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे घर काही झालं तरी आम्ही कोणाला देणार नाही. आणि हे घर आहे म्हणून जर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील तर तुमचे प्रॉब्लेम तुम्ही सर्वांनी स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत. यामध्ये कुणाचीही मदत कोणतीही केली जाणार नाही. आणि आता मी तुलाही सांगते आणि अनिरुद्धलाही सांगते की त्यांना जर या घरावरती हक्क सांगायचा असेल तर कायद्याने सांगा. या आता मी कोर्टातच बघते कोणाला काय काय पाहिजे ते, असं सगळ्यांनाच इकडे कांचन बोलत आहे. कांचनला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला आहे की हे सगळं काय आहे, कारण काहीही झालं तरी हे सगळं माझी विशू बोलेल असं कोणालाच वाटलेलं नव्हतं. आणि ते घडलेलं असल्यामुळं सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला आहे. त्याचवेळी यश सर्वजण पाहत आहेत. कांचनने मात्र ठणकावून सांगितलेलं आहे की कोणाला या प्रॉपर्टीवर हिस्सा पाहिजे ना त्यांनी कोर्टात यायचं. आता मी सगळ्यांना कोर्टात उत्तर देणार आहे, कायद्याने उत्तर देणार आहे, असं कांचनने सगळ्यांना सांगितलेलं असतं. तेव्हा ईशा म्हणते की यश तू काही बोलूच नकोस. तेव्हा यश म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे घर अजूनही आप्पांच्या वडिलांच्या नावावर आहे. या घरावर फक्त आणि फक्त आप्पांचा हक्क आहे, दुसरं कोणीही या घरावरती हक्क सांगू शकत नाही. त्यावेळेस ईशा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव यश, तुला हक्क सांगायचा नसेल तर तू नको सांगूस, परंतु या घरावरती आमचा हक्क आहे आणि आम्हाला आमचा हिस्सा मिळालाच पाहिजे. जर तुम्ही आम्हाला हे बिल्डरला घर देणार नसाल तर आम्हाला आमचा हिस्सा मिळालाच पाहिजे, या भाषेमध्ये बोलत असतात. कांचनने पण आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मी तुम्हाला कोर्टात उत्तर देईल आणि तुम्ही कोर्टात या, तिथे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. तेव्हा मात्र इकडे आता सगळ्यांना धक्का बसलेला आहे. कांचनने ठणकावून सांगितलेलं आहे की आम्ही हे घर विकणार नाही, हे घर बिल्डरला देणार नाही, त्यामुळं तुम्ही सर्वांनी तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा, या भाषेत कांचन बोलल्यामुळं सगळ्यांनाच आता धक्का बसलेला असतो. तर इकडे यश हा अनिश आणि नितीनबरोबर बोलत असतो. यश म्हणत असतो की हे सगळं जे काही घडतंय ना, हे सगळं ना विशाखात्याला संजनाने सांगितलेलं आहे. मग हे विशाखात्याचं डोकं नाही आहे, संजनामुळे विशाखात्या असं बोलत आहे, कारण विशाखात्या कशी आहे ते मला सगळ्यात माहिती आहे, असं यश सांगत असतो. त्यावेळेस मात्र अनिश म्हणतो, ईशा तर कशी आहे माहिती आहे ना. त्यावेळेस यश म्हणतो, हो ती तर मूर्ख आहे, तिला अक्कलच नाही आहे, कारण तिचं स्वतःचं डोकं कधी चाललेलंच नाही आणि ती आता दुसऱ्याला अक्कल शिकवायला निघालेली असते. हे सगळं बोललं जात असतं. तेवढ्यात ईशा तिथे येते आणि म्हणते, मला माहिती आहे तुला किती अक्कल आहे आणि तू माझ्याबद्दल बोलूच नकोस, या भाषेत ती बोलत असते. तेव्हा तिथे अनिश आणि नितीन असतात, त्यांनाही कळलेलं असतं, तेही शांत राहतात. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की बिल्डर राजेश भोसले हे घरी आलेले आहेत. तेव्हा संजनाला ते म्हणतात की अगदी वेळेवर आलो ना. तेव्हा संजना म्हणते, हो अगदी वेळेवर आलेला आहात तुम्ही, अगदी वेळेवर, अजिबात उशीर केलेला नाही, कारण बाप्पाचं विसर्जन झालं की बिल्डर आता हे घर स्वतःच्या ताब्यात घेणार आहे. ही गोष्ट फक्त यांना चौघांनाच माहिती होती आणि बिल्डर येऊन काय राडा करणार आहे हे मात्र संजनाला माहिती होतं. आणि आता तो सांगत आहे की हे घर आता माझ्या नावावर आहे, हे घर मालकी हक्काने माझं आहे. असं जेव्हा बिल्डर सांगतो तेव्हा तो म्हणतो की हे कागदपत्र बघा, कारण यश म्हणतो कसं शक्य, हे घर आमचं आहे, हे तुमच्या ताब्यात जाऊ शकत नाही. तेव्हा यश म्हणतो की हे शक्यच नाही, हे घर आमच्या आप्पांचं आहे. पण बिल्डर सांगत आहे की विनायक देशमुख हे घर माझं आहे आणि कायद्याने मी ह्याचा मालक आहे. हे सगळं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र अरुंधती आणि यशला पेपर बघितल्यावर धक्का बसतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.